आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की युगंधरने आनंदीवरचं प्रेम तिच्या जखमेवर मलमपट्टी करूनच व्यक्त केलेलं आहे आणि हे पाहून शिल्पाचा चांगला जळफळाट झालेला आहे। आता विद्याधरने या युगंधरला ठेंगा दाखवण्यासाठी नवीन प्लॅनिंग केलेलं आहे। ते म्हणजे युगंधरला 3 मुले आहेत आणि ती आता समिताच्या श्राद्धा दिवशीच घरी येणार आहे। आता आनंदीच्या आयुष्यामध्ये खूप मोठं नवीन संकट आलेलं आहे। आता या संकटाला आनंदी कशी तोंड देणार आहे तेच आपण येणाऱ्या भागांमध्ये पाहणार आहोत। तर आजच्या भागामध्ये इथे पाहत आहोत की आनंदी आणि युगंधर सोप्यावर झोपलेले असतात। आनंदीचा हात युगंधरच्या हातामध्ये असतो आणि आनंदी सोप्याच्या खाली बसूनच झोपलेली असते आणि युगंधर सोप्यावर झोपलेला असतो। आता हे पाहते शिल्पा। आता आनंदीचा हात युगंधरच्या हातामध्ये पाहून शिल्पाचा तर चांगला जळफळाट झालेला असतो। एवढी चिडलेली असते की जोराने युगंधर अशी ओरडते। आता युगंधर म्हणून ओरडल्यानंतर युगंधर पटकन उठूनच उभा राहतो आणि पाहतो तर काय आनंदीचा हात हातात घेऊन तो झोपलेला असतो। आता युगंधरला दचकाच बसतो। तो उठून पटकन म्हणतो मी इथे काय करत आहे? मी तर आश्रमामध्ये अन्नदान करायला गेलो होतो ना, मग इथे कसं काय आलो बरं? आता युगंधरला नेमकं कळतच नसतं की त्याला एवढं उशीर झोप कशी लागली। आता तो म्हणत असतो काय झालंय मला नेमकं, माझं डोकं सुद्धा जड झालं आहे। त्यावेळेला शिल्पा शांतच उभारलेली असते। आता युगंधर म्हणत असतो मी अन्नदान केलंय तर की नाही? त्यावेळेला शिल्पा म्हणत असते म्हणजे तू आश्रमात काल गेलाच नाहीस का? त्यावेळेला आता युगंधर चांगलाच चचपडलेला असतो आणि स्वतःच्या डोक्याला हात लावतच म्हणत असतो नेमकं माझ्या बाबतीत काय झालंय मलाच आठवत नाही। आता त्या हातावर लागलेलं रक्त युगंधरला दिसतं आणि तो म्हणतो रक्त? माझ्या हाताला कुठलं रक्त लागलंय? असं म्हणताच युगंधरचं लक्ष आनंदीच्या हाताकडे जातं। आता ए आनंदी तुझ्या हाताला काय लागले का एवढंच्या एवढं हे? असं म्हटल्यानंतर आनंदी पटकन हात पाठीमागे लपवते। आता युगंधर म्हणत असतो तुझ्या हाताला एवढं रक्त आलंय ते काय झालंय तुला? त्यावेळेला तर आनंदी खरंच सांगते मालक साहेब तुमच्या कपड्यांना इस्त्री करताना माझ्या हाताला चुकून चटका लागला, त्याचीच ही जखम झाली आहे। आता हे ऐकून युगंधर एवढा चिडतो की म्हणतो तुला काय असतं ग, सारखं स्वतःला त्रास करून घ्यायचं काय पडलेलं असतं? तुला इस्त्री करता येत नव्हती तर मला सांगायचं होतंस ना। कधी इस्त्री करायची भाजून घ्यायचं, कधी सह्या करायच्या आणि स्वतःलाच त्रास करून घ्यायचं, तुझं काय चाललेलं असतं बरं? आता युगंधर आनंदीवर एवढा चिडलेला असतो की शिल्पाला वाटत असतं आता आनंदीचं काही खरं नाही, पण इथे आता उलटच घडतं। आता युगंधर काय करतो आनंदीच्या दंडाला धरतो आणि पटकन तिथे सोप्यावर बसवतो आणि म्हणतो ये इकडे पटकन, किती लागले तुझ्या हाताला? इकडे तुला मी मलमपट्टी करून देतो। सुनीता जाग पटकन मलमपट्टी आणि इकडे असं म्हणतो। सुनीताताई पटकन आता मलमपट्टीचा बॉक्स आणून देतात। आता मात्र शिल्पाला या युगंधरचा खूपच राग येत असतो। आता त्यांना काय चाललं आहे नेमकं हेच कळत नसतं। युगंधर तर पक्का आनंदीच्या प्रेमातच पडलेला आहे। आता युगंधर एवढ्या प्रेमाने आनंदीच्या हाताला मलमपट्टी करतो की ही शिल्पा तर नुसती बघतच बसते। आता आनंदीला मलमपट्टी करताना खूपच त्रास होत असतो। युगंधर म्हणत असतो काय ग आनंदी किती लागले तुला, किती जखम झाली? ही दुखतंय का? थांब जरा मी तुला मलम लावून देतो, तुला गार पडेल बघ। आता युगंधर अतिशय प्रेमाने आणि हळुवारपणे आनंदीला मलमपट्टी करत असतो। हे पाहून शिल्पाचे डोळे थक्कच बसलेले असतात। इथे आता युगंधर काय करतो जखम साफ करतो, त्याच्यावर मलम लावतो आणि पट्टी बांधतो। आता इथे युगंधर मालक साहेब आपल्याला एवढ्या प्रेमाने मलमपट्टी करत आहेत म्हटल्यानंतर शिल्पाताईंना राग आलेलाच असणार याचा अंदाज आनंदीला आलेला असतो। म्हणून आता आनंदी युगंधरला म्हणत असते मालक साहेब मी किचनमध्ये आहेच असं म्हणते आणि ती तिथून उठते पटकन आणि किचन मध्ये जायला निघते। आता युगंधर काय करतो सुनीताला म्हणत असतो सुनीता तिला घेऊन जा ग। आता इकडे युगंधर उठून उभा राहतो। तेवढ्यातच आता शिल्पा युगंधरला काहीतरी तडातडा बोलणार, इतक्यातच युगंधर हात पुढे करतो आणि थांब जरा म्हणतो मी पटकन जातो आणि फ्रेश होऊन येतो। आता इथे शिल्पाला थोडा सुद्धा भाव युगंधर देत नाही म्हटल्यानंतर शिल्पाची काय खैरच नाही। आता शिल्पा तर एवढी चिडलेली असते की सगळा राग नोकरांच्यावर काढते। ती म्हणत असते आता काय माझ्या तोंडाकडे बघताय, चला आपापली कामं करा बरं। आता इथे युगंधरवर तर राग काढताच आला नाही म्हटल्यानंतर शिल्पा पटकन किचन मध्ये येते आणि आनंदीवर रोख दाखवायला सुरू करते। आता आनंदीच्या हाताला अगोदरच दुखत असतं आणि तोच हातामध्ये शिल्पा घेते आणि तिच्या जखमेवर हात लावतच म्हणत असते काय ग आनंदी दुखतेय का? त्यावेळेला आनंदी म्हणते हो ताई। आता त्यावेळेला शिल्पा म्हणत असते का माझ्या भावाने मलमपट्टी केली आहे ना, मग आता तर थंड पडायला हवं। आणि तुमच्यासारख्या मुलींना चांगलं माहीत असतं गोड गोड बोलून पुरुषांना कसं आपल्या जाळ्यात अडकवायचं। त्यावेळेला आनंदी नाही हो ताई असं काहीतरी सांगणार असते। तेवढ्यातच शिल्पा तिला गप्पच बसवते। आता पुन्हा शिल्पा आनंदीचे गाल दाबतच म्हणत असते तुझे हे जखमीचं नाटक करून माझ्या भावाला जाळ्यात ओढलेस ना, खिशात घालण्याचा
प्रयत्न केलायस ना तो बरोबर मी ओळखलाय बघ. तुमच्यासारख्या मुलींना मी चांगली ओळखून आहे. आता इथे आनंदी गप्पच उभारलेली असते. शिल्पा म्हणत असते, काय ग तुझा हात दुखतोय ना, तुझ्या हाताला भाजलंय? मग ठीक आहे, श्राद्धाचं जेवण तू एकटीनेच करायचं. आता हे ऐकून आनंदीला थोडंसं विचित्रच वाटत असतं, पण ती घाबरलेली असते, एक अक्षर सुद्धा बोलत नाही. शिल्पा म्हणत असते, सगळं जेवण अगदी तू एकटीनेच बनवायचं, कोणी सुद्धा हिला मदत करणार नाही. सगळ्यांनी ऐकलंय का? कान उघडून ऐकून घ्या, कोणीही आनंदीला मदत करणार नाही. आता शिल्पाताई विशेषतः सुनीताताईंना सांगत असतात की सुनीता, कळलंय का तुला, आनंदीला मदत करायची नाही, ती सगळा स्वयंपाक एकटीच बनवणार. आता इथे सुनीता सुद्धा घाबरूनच हो शिल्पाताई, नाही मदत करणार असं म्हणत असते. आता शिल्पा असा रोग दाखवून तेथून निघून जाते. आता सुनीता शिल्पाताई गेल्या का ते हळूहळू पाहते आणि आनंदीचा हात हातामध्ये घेऊनच म्हणत असतात की काय झालं आनंदीताई, तुम्ही काय करून घेतलं, हे किती भाजलंय तुम्हाला? आता सुनीता हळूवार फुंकर जंकवेवर घालत असते. आता आनंदी म्हणत असते, सुनीताताई मला तर माझी काळजी वाटतच नाहीये, पण मला मालक साहेबांची खूप काळजी वाटत आहे. आता आनंदीने जे युगंधरच्या तोंडून रात्री बोलणं ऐकलेलं असतं त्यावरून आनंदीला कळालेलं असतं की मालक साहेबांना खूप जास्त मानसिक त्रास आहे. म्हणून ती आता देवाकडे प्रार्थनाच करत असते की युगंधर मालक साहेबांना जो काही मानसिक त्रास आहे तो लवकरात लवकर थांबू दे. आणि निंबाळकरांच्या कुलदेवीकडे माझी एवढीच प्रार्थना आहे की मालक साहेबांचा मानसिक त्रास थांबू दे आणि त्यांना मनाची शांतता लाभू दे. आता इथे युगंधर आवरून खाली हॉलमध्ये आलेला असतो आणि बाहेर जात असतो. तेवढ्यातच शिल्पा सुरू होते. आता शिल्पा युगंधर करून हाक मारते. मारल्यानंतर आता युगंधर शिल्पाजवळ येऊन उभा राहतो. आता शिल्पा युगंधरला म्हणत असते, युगंधर तुझं काय चाललं आहे बरं? आता युगंधर काहीच बोलत नाही. शिल्पा म्हणत असते, तू सकाळी उठून लवकर आश्रमामध्ये दान करायला जावंस असं मला अपेक्षित होतं, पण मी तर पाहिलं तर तू तिचा हात हातामध्ये घेऊन एवढ्या उशीरपर्यंत झोपला होतास. सकाळी आश्रमात जायचं सोडून तू तिच्या हाताला मलमपट्टी करत बसलास. नेमकं काय चाललं आहे तुझं युगंधर? त्यावेळेला तर युगंधर शिल्पावर चिडतो आणि म्हणतो, बास ताई बास, अजून किती आरोप लावणार आहेस माझ्यावर तू? आता युगंधर स्वतःवर आरोप न घेता शिल्पावरच आरोप घालत असतो. तो म्हणत असतो, आनंदीची काळजी घेणं खरं तर तुझी जबाबदारी आहे आणि तिच्या हाताला एवढी मोठी जखम झाली आहे, तुझं लक्ष गेलं नाही का त्या जखमेकडे? आणि मी मलमपट्टी केली तर मलाच आरोप लावतेस तू? आणि समीदाला मी अजिबात विसरलेलो नाहीये आणि कुणात माझं मन सुद्धा गुंतलेलं नाहीये. साहजिकच एक माणूस म्हणून तिच्या हाताला जखम झाली होती तर मी मलमपट्टी केली, इथे कुठे चुकलं माझं काय? त्यावेळेला आता माई काकांना मात्र युगंधरचं बोलणं परफेक्ट पटत असतं. आता युगंधर असं म्हणतो, तेवढ्यातच शिर्के पाठीमागून घाईतच येत असतात. आता मालक साहेब किती वेळ झालं तुम्हाला फोन लावतोय, तुम्ही फोनच उचलत नाहीये. त्यावेळेला आता मालक साहेब म्हणत असतात, अहो शिर्के, माझंच तुमच्याकडे महत्वाचं काम होतं. आता युगंधर शिर्केंना म्हणत असतो की माझ्या त्या सरबतामध्ये कोणी काही मिसळलं होतं का, आणि तो पिऊन कोण होता बरं ज्याने मला तो सरबत दिला? त्यावेळेला आता शिर्के सगळं काही खरं सांगतात. अहो मालक साहेब, तेच तर तुम्हाला सांगायचं होतं, कालच्या तुमच्या सरबतामध्ये नशा घातली होती आणि दारू मिसळली होती. त्यावेळेला आता युगंधरला आश्चर्याचा धक्काच बसतो. शिल्पा सुद्धा ते सगळं बोलणं नीट ऐकून घेत असते. आता माई काकांना सुद्धा धक्का बसलेला असतो की युगंधर आणि दारू पिणं शक्यच नाही. आता शिर्के म्हणत असतात की मालक साहेब, हे सगळं त्या चंदनने केलं आहे. आता इकडे ही दोघं बोलत असतात. तेवढ्यातच हा विद्याधर खाली हॉलमध्ये येत असतो. आता येताच म्हणत असतो, आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे. आता हे सगळं मालक साहेब ऐकतच असतात. आता युगंधर शांतच उभारलेला असतो. तेवढ्यातच विद्याधर युगंधर जवळ येतो आणि म्हणतो, अरे तू इथेच आहेस अजून? तू आश्रमात दान करण्यासाठी गेला नाहीस का? आश्रमातलं दान अर्धवट राहिलं वाटतं. आता विद्याधर युगंधरला म्हणत असतो, काय झालं? समीदा वहिनीच्या नावाने दान करायला जाणार होतास ना, मग काय झालं? ऑफिसमध्ये जे काही ड्रिंक पिलास त्याने तुझी मती भ्रष्ट झाली का बुद्धी फिरली? आता विद्याधर असं सगळं बोलत असतो. हे सगळं शिल्पा ऐकतच असते. आता शिल्पाला या विद्याधरचं बोलणं थोडं आश्चर्यकारकच वाटत. आता विद्याधर म्हणत असतो, काय मग दादा, नशा चढल्यानंतर असं डुलत घरी यायचं, झिंग चढल्यानंतर कसं वाटतं सांग बरं? असं म्हणून तो आता जोराने हसायला लागतो. आता हे ऐकून शिल्पा पटकन पुढे येते आणि विद्याधरला जाब विचारते, तुला कसं कळलं बरं युगंधर सोबत ऑफिसमध्ये काय घडलं आहे? त्यावेळेला आता विद्याधर खरंच बोलून टाकतो. तो म्हणत असतो, दादा तू माझी दारू सोडवणार होतास ना, म्हणून मी तुलाच दारू पाजली बघ. आता विद्याधरचं हे बोलणं ऐकून शिल्पा आणि माई काका
युगंधरला खूप मोठा धक्का बसलेला असतो। आता हा विद्याधर युगंधरची चेष्टा करतच म्हणत असतो की तुझी ती एवढ्या वर्षाची तपश्चर्या तू धरली होतीस ना दारू न पिण्याची, मी एका मिनिटातच भंग केली बघ। आता इथे सगळ्यांनाच हे वागणं विचित्र वाटत असते। विद्याधरच्या कॉलरला धरूनच म्हणत असतो की तू तपश्चर्या भंग केली नाहीस तर तू खूप मोठं पाप केलं आहे। आता तेवढ्यातच आश्रमातून एक माणूस घरी आलेला असतो। आता त्याला पाहून विद्याधर म्हणत असतो की बोलता बोलता आश्रमातील माणूस घरी आला की। आता त्या आश्रमातील माणसाच्या खांद्यावर हात ठेवूनच विद्याधर म्हणत असतो काय मग काल तुम्हाला अन्नदान झालंच नसेल ना, अन्नदान अर्धवटच राहिलं असेल, मालक साहेब तिथे आलेच नसतील, तुम्हाला खायला अन्नच मिळालं नसेल, असं सगळं विद्याधर म्हणत असतो। आता युगंधर एकदम शांतच उभारलेला असतो। आता आनंदी हे सगळं बोलणं किचन मधून ऐकत असते। विद्याधर बोलतोय ते सगळं खोटं ठरतं आणि तो आश्रमातून आलेला माणूस म्हणत असतो नाही साहेब तसं तर काहीच झालं नाही, कालचं अन्नदान अगदी व्यवस्थित झालं। आता तो माणूस मालक साहेबांना म्हणत असतो मालक साहेब तुमच्यामुळे कालचा दिवस आश्रमात खूपच चांगला गेलेला आहे। आता आश्रमामध्ये दान केलेलं आहे हे ऐकून युगंधरला चांगलाच धक्का बसलेला असतो। म्हणजे त्याला कळत नसतं की हे दान नेमकं केलं कोणी। आता तो आश्रमातून आलेला माणूस युगंधरचे आभार मानत असतो आणि म्हणत असतो मालक साहेब तुमचे तर खूप खूप आभार, तुमच्यामुळे काल आश्रमातील मुलांना खूप पोट भरून जेवण खायला मिळालं आणि त्यांच्याच वतीने मी तुमचे आभार मानत आहे। आणि कालचं जेवण अगदी चविष्ट होतं मालक साहेब, ती पुरी भाजी खीर अगदी समिताताईंचीच आठवण आली बघा। आता तो माणूस म्हणत असतो तुमचे आभार मानण्यासाठीच आमच्या आश्रमातील मुलांनी तुमच्यासाठी छोटंसं गिफ्ट तयार केलं आहे, तेच देण्यासाठी मी इथे आलो आहे। आता युगंधरला कळतच नसतं की ते दान केलं कुणी, म्हणून तो म्हणत असतो की पण नेमकं आश्रमात जाऊन दान केलं कोणी। त्यावेळेला आता तो माणूस म्हणत असतो मालक साहेब तुमच्या पत्नी आल्या होत्या काल 6 वाजता, त्यांनीच तर सगळं उभारून अन्नदान केलं। आता हे ऐकून युगंधरला खूपच छान वाटलेलं असतं, माई काकांना खूप आनंद झालेला असतो। आता आनंदी काय करते सुनीताताईंचा आधार घेतच किचन मधून बाहेर येते आणि युगंधरला म्हणत असते हो मालक साहेब मीच केलं ते अन्नदान, मला सुनीताताईंनी सांगितलं होतं की समिताताई कायम असं अन्नदान करायच्या, म्हणून समिताताईंची ही चांगली प्रथा मी पुढे चालू ठेवली। आता इथे आनंदी म्हणत असते समिताताई ज्या काही प्रथा चालवत होत्या त्या मी चालवूच शकते ना। आता हे ऐकून माई काकांना बरं वाटत असतं, युगंधरला आनंद झालेला असतो। आता युगंधर काय करतो विद्याधर समोर जातो आणि म्हणत असतो की याला म्हणतात नियतीचा खेळ। आता इथे विद्याधरचं सगळं प्लॅनिंग फ्लॉप झालेलं असतं। आता इथे शिल्पा सुद्धा गपचिपच उभारलेली असते। आता युगंधर विद्याधरला म्हणत असतो की तुला काय वाटलं समिधाच्या वर्ष श्राद्धाचं दान अर्धवट राहिलं, तर नाही हे दान समिधानेच पूर्ण करून घेतलं, कारण तिचं या घरावर खरं प्रेम होतं आणि तिच्याच खऱ्या प्रेमाची ताकद या निंबाळकराच्या कुटुंबावर आहे, त्यामुळेच हे दान पूर्ण झालं। त्यामुळेच तिने वरून आशीर्वाद दिला म्हणूनच हिने अन्नदान केलं आणि ते दान पूर्ण झालं। तू कितीही माझ्या सरबतामध्ये दारू मिसळ किंवा माझ्या आयुष्यात विष कालव, माझ्या आयुष्यात माझं सगळं चांगलंच होत राहणार। आता युगंधर आनंदीला म्हणत असतो की आनंदी तू आज अन्नदान करून खूपच चांगलं काम केलं आहेस, आज तू माझ्या मनातील समिधाच्या सगळ्या आठवणी ताज्या केल्या आहेस आणि तू निंबाळकरांच्या घरची प्रथा पाळून खूप चांगलं काम केलं आहेस। एक बायको म्हणून नाही तर निंबाळकरांची सून म्हणून अगदी अभिमानाने तू कार्य हे पार पाडलं आहेस आणि तू हे चांगलं काम केलंस, म्हणून मी तुझ्या समोर हात जोडून तुझे आभार मानत आहे। आता आनंदी म्हणत असे मालक साहेब तुम्ही माझ्या समोर असे हात जोडू नका। त्यावेळेला युगंधर आता शिल्पाला ठणकावूनच सांगत असतो की ताई या मुलीने आज एवढं चांगलं काम केलं आहे, ती मनाने खूप चांगली आहे, त्यामुळे इथून पुढे मी तिच्याशी कधीही वाईट वागणार नाही। आता इथे युगंधर त्या आश्रमातील माणसाला म्हणत असतो की तुमच्या मुलांनी एवढं प्रेमाने कष्टाने जे गिफ्ट बनवलं आहे त्याचा मानकरी मी नाही, तर त्याचा खरा मानकरी आहे आनंदी। आता इथे आश्रमातील माणूस जे गिफ्ट आणलेलं असतं तो आनंदीला देत म्हणत असतो हे घ्या मालकीनबाई, हे तुमच्यासाठी गिफ्ट मुलांनी बनवलं आहे। आता तो माणूस मालक साहेबांना नमस्कार करतो आणि तेथून निघून जातो। आता इकडे हा विद्याधर चांगला शांत उभारलेला असतो। आता युगंधर पुन्हा विद्याधरकडे येतो आणि म्हणत असतो आनंदी आनंदीकडे जिकडे तिकडे चोहीकडे। आता समिधाच्या आशीर्वादाने या घरामध्ये सगळीकडे आनंद आनंदच होणार आहे, हे पोहोचलं का तुला। आता विद्याधर हे ऐकून थोडासा चिडलेला असतो। इकडे माई काकांच्या चेहऱ्यावर मात्र छान हसू खुललेलं असतं। इकडे आनंदी सुद्धा खुश असते आणि इकडे शिल्पाचा मात्र राग चांगला शिखरावरच पोचलेला असतो। आता विद्याधर रागाने त्याच्या रूम मध्ये निघून
निघून जातो. युगंधर शिर्केला म्हणत असतो की शिर्के, आपल्याला उद्या श्राद्ध घालायचं आहे. आणि युगंधर आता माईंना म्हणत असतो की माई, समीदाला पूजा हवन वगैरे आवडायचं, म्हणून तिच्या श्राद्धासाठी आपण हवन करणार आहोत, त्याची सगळी तयारी करा. आता शिर्के आणि युगंधर फॅक्टरीमध्ये निघून जातात आणि सगळेजण आपापल्या तयारीला निघून जातात. इकडे तर आनंदीला मिळालेलं गिफ्ट आनंदीच्या हातामध्ये असतं. न पाहताच एवढी खुश झालेली असते की ती सुनीताताईंना म्हणत असते, सुनीताताई काय आहे यामध्ये सांगा ना. त्यावेळेला सुनीताताई म्हणत असतात, अहो आनंदीताई उघडा तरी पहिल्यांदा, मग सांगते काय आहे. त्यावेळेला आनंदी पटकन त्याच्यावरचं कागद पाडते. आता सुनीताताई बघतात तर युगंधर आणि आनंदीचा एकत्र छानसा फोटो असतो. आता आनंदी म्हणत असते, सुनीताताई काय आहे यामध्ये. त्यावेळेला आता सुनीताताई हसूनच आनंदाने सांगत असतात की अहो आनंदीताई, तुमचा आणि मालक साहेबांचा छानसा फोटो त्या मुलांनी तयार केला आहे. हे ऐकून आनंदीला खूपच आनंद झालेला असतो. आता इथे श्राद्धासाठी गुरुजी मिळत नसतात, म्हणून आता युगंधर शिर्केंना फोनवरून सांगत असतो की काहीही करून त्या गुरुजींना लवकरात लवकर घरी घेऊन या. त्यावेळेला आता शिर्के म्हणत असतात, अहो मालक साहेब काय करणार, ऐन वेळेला गुरुजींच्या भाच्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं म्हणून ते नाही म्हणत आहेत, पण तुम्ही काळजी करू नका, मी त्यांच्या मुलाला सांगितलं आहे, काहीही करून आजच्या दिवस आमच्या घरी या आणि पूजा करून जावा. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो की समीदाच्या श्राद्धाला कोणत्याही गोष्टीची हायगाई झाली नाही पाहिजे शिर्के. आता शिर्के हो म्हणतात आणि फोन कट करतात. आता इथे युगंधर जवळ काका आलेले असतात. आता ते काका म्हणत असतात की युगंधर, समीदाला जाऊन वर्ष लोटून गेलीत, पण समीदावरचं प्रेम तुझं कमी झालं नाही. आता हे दोघे बोलत असतात तेवढ्यातच एक नोकर तिथे युगंधरसाठी चहा घेऊन येतो. आता तो म्हणत असतो, मालक साहेब तुमच्यासाठी चहा आणला आहे. आता युगंधर चहाकडे बघतो पण काहीच बोलत नाही. आता त्यावेळेला काका त्या नोकराला सांगत असतात की तू नवीन आहेस ना या घरामध्ये, म्हणून तुला सांगत आहे, समीदाच्या श्राद्धा दिवशी होम हवन होईपर्यंत मालक साहेब काही सुद्धा घेत नाहीत, त्यांचा निर्जळी उपवास असतो, त्यामुळे तो चहा आता इथून घेऊन जा. आता इकडे रूम मध्ये आलेल्या विद्याधरची चांगलीच रागाने आगभाग झालेली असते. आता तो स्वतःलाच त्रास करून घेत असतो. तो म्हणत असतो, जे काही मी प्लॅनिंग करेल ते सगळं माझ्यावरच कसं फिरायला लागले बरं. ती वर बसून त्याची बायको सगळं काही त्याचं चांगलंच करायला लागली की. आता विद्याधर इथे नवीनच प्लॅनिंग करणार आहे आणि आता स्वतःशीच बोलत असतो की आता तुझ्या आयुष्यामध्ये कसं विष कालवायचं ते मला बरोबर माहीत आहे. आता आनंदी आनंदकडे नाही तर तुझ्या आयुष्याचा सगळा विस्कटच मी करून टाकणार आहे. आजपर्यंत मी फक्त तुझ्या पाण्यातच विष मिसळलं होतं, पण आता तुझ्या आयुष्यात असं विष मिसळणार आहे की तुला मरणच सोपं वाटणार आहे. आता पुढील भागामध्ये जबरदस्त धमाका धावणार आहे. तो म्हणजे समीदाची 3 मुले असतात आणि ती घरी आलेली असतात. त्यापैकी 2 मुले आणि 1 मुलगी असते. त्यातील एक मुलगा युगंधरच्या हाताला धरतच म्हणत असतो की तुमच्या बिझनेसमुळेच आमची आई गेली. आता हे ऐकून आनंदीला कळतं की युगंधर मालक साहेबांना तर मुलं आहेत. आता ती म्हणत असते, मालक साहेबांची मुलं. हे ऐकतो विद्याधर तिच्या कानात हळूच म्हणत असतो की हो, मालक साहेबांना 3 मुले आहेत, तीही तुझ्यापेक्षा मोठी. आता तुझ्या आयुष्याची सगळी नांदीच होणार आहे. आता आनंदीवर नवीन संकट आलेलं आहे. तर प्रेक्षकांनो, आनंदी मालिका ही जबरदस्त वळण घेत आहे. तर आनंदी मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा.